त्यांनी त्या तळ्यामध्ये फाशी घेतली. ती दोरी पण तिथंच लटकलेली त्या झाडाला जशीच तशी काढलेली आहे तिचं. म्हणजे ती दोरी अजून कोणी काढलीच नाही जशी त्यांनी फाशी घेतली. वेलकम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर मागच्या पॉडकास्टला तुम्ही जो सपोर्ट दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपल्यासोबत आहेत आज प्रज्वल काळे. हा माझा भाऊच आहे. म्हणजे काल आहे ना, मी भंडारदऱ्याला गेलो होतो. तर रात्री बसमधून येताना त्यांनी मला स्टोरी सांगितली, म्हणजे की गावात तिकडे घडलेली आहे. म्हणजे ती मला चांगली वाटली. म्हणजे भयकथाच आपण याला म्हणू शकतो. माझी इच्छा होती की तुम्ही सगळ्यांनी ती ऐकावी, म्हणून आपण त्याला आज इथे बोलवलंय. धन्यवाद मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. आणि मी तुमचे व्हिडिओ बघत असतो युट्यूबवरचे, आणि मला पण सांगूशी वाटली तुम्हाला स्टोरी जी की माझ्यासोबत घडली. ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तर आमच्या गावाकडं आमचं शेत आहे मोठं, आणि त्या शेतामध्ये भरपूर मोठी विहीर वगैरे, म्हणजे चांगलं निसर्गरम्य शेत आहे आमचं. पण आमच्या शेता शेजारी एक गावकऱ्याचं शेत आहे. तर त्या शेतामध्ये त्याने आत्महत्या केलेली, म्हणजे गळफास घेऊन झाडाला फाशी घेतलेली त्याने, लिंबाच्या झाडाला. ते चांगले तुमच्या परिचयातले? हो, चांगले. म्हणजे मी लहानपणी त्याच्यासोबत चांगला खेळलेलो, तुम्हाला ओळखायचं माझ्या. म्हणजे आम्ही गाव सोडून आम्हाला 10 वर्ष झालेले. आम्ही गावाकडे काही जात नाही, राहत नाही. आम्ही इकडेच असतो. मम्मी पप्पाला ड्युटी लागल्यापासून आम्ही इकडे कन्नडलाच राहत असतो. फक्त अधून मधून जेव्हा गरज पडली फक्त वर्षातून एखाद्या वेळेस आम्ही गावाकडे चक्कर मारतो. अच्छा. तर आमचा असाच एक दिवस गावाकडे जाण्याचा विचार झाला. सगळे दिवाळीमुळे सगळे भाऊ वगैरे जमतात, तर आम्हाला तिकडं बोलवलं एक दिवस गावाकडे या म्हणून. तरी आम्ही सकाळी निघलो कन्नडवरून आणि आमच्या गावाकडे पोहोचलो संध्याकाळी. तर तिकडं संध्याकाळी सगळे भाऊ वगैरे जमले, गप्पा चप्पा झाल्या आमच्या. बरोबर आहे. तर मग आता आमचं गावाकडे शेत असल्यामुळे तिकडं काही आकर्षक ठिकाणी आहे नाही आमच्या गावाकडे. आम्ही आमच्या शेतातच जात असतो, कारण आमचं शेत खूप मस्त आहे. म्हणजे शेतात जाणं म्हणजे एक शहरातून गेल्यानंतर शेतात जाणं प्रत्येकालाच आवडतं. हा, मग आम्ही शेतात जाण्याचा विचार केला. म्हणलं संध्याकाळी आपण शेतात जाऊ सनसेट बघायला मस्तपैकी, आणि शेतातून जे फिलिंग्स येते. बरोबर आहे, जे वातावरण असतं गावाकडचं वातावरण असतं. मग गावात तिकडे जाण्याचा विचार केला आम्ही. मग गावात चर्चा होती की 2-4 दिवसापासून की आमच्या शेताचा जो काही XYZ माणूस आहे, तर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा, आणि ते म्हणजे आमच्या शेजारचाच तो माणूस होता. तर त्याच्या शेतामध्ये शेततळ होतं मोठं, आणि त्याच्यात पाणी वगैरे तर काही नव्हतंच. पण मग तिथं शेताकडे काट्याचे झाड वगैरे आणि एक लिंबाचं झाड पण होतं छोटं. त्याच्यामध्ये त्याला काही टेन्शन वगैरे असेल, तो ओळखीचा तर होताच तो माणूस. पण त्याच्याबद्दल म्हणजे आता जास्त काही माहिती नाही ना, लहानपणी ओळखीचा. मोठा झाल्यावर काय एवढं काही गाव पण सोडलेलं होतं. मग आम्ही संध्याकाळी समजा शेतात चाललो. शेतात जाण्याचा रस्ता आमचा थोडासा वेगळाच आहे, चांगला नाही व्यवस्थित. म्हणजे गाडीत जाते समजा, बाकी 2 व्हीलर वगैरे व्यवस्थित काही जात नाही, मोठ्या गाड्या. आणि जाताना आमच्या शेतामध्ये तळ लागतं मोठं. त्या शेतात म्हणजे ते शेततळ आणि त्याच्या बाजूलाच ते लिंबाचं झाड. नाही, ती घटना घडली. आमचं तळ्याच्या शेजारी शेत. अच्छा. हा, आणि त्या आमच्या शेता शेजारी त्या माणसाचं शेत, जे लागूनच आहे, शेताला लागूनच. तर मग आम्ही आणि त्या तळ्याच्या भिंतीवरून आम्हाला जावं लागतं. अच्छा, तळ्याच्या खालून पण रस्ता आहे आणि तळ्याच्या भिंतीवरून पण रस्ता आहे. त्या भिंतीवरून आम्ही जातो. मग जाताना मी आणि माझा चुलत भाऊ, आम्ही 2 जण जातो. चुलत भाऊ आहे, त्याला रात्रीची सवय. गावाकडे कसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं सकाळी किंवा रात्री ते पाणी भरतात. पाणी भरायला तो म्हणे चल आपण जाऊ संध्याकाळी. म्हणलं चल. तर मग संध्याकाळी आम्ही वातावरणात गेलो त्याच्यासोबत, त्याच्या बैलगाडीत गेलो. बैलगाडीत आणि त्यांचं जे शेततळ आहे, ते आमचं शेत पण डायरेक्ट ते दिसतं त्या भिंतीवरून, तळ्याच्या भिंतीवरून. तर जाता जाताना ते मला सांगितलं, हे बघ हे तळ आहे, त्या तळ्यामध्ये त्यांनी फाशी घेतली म्हणून त्यांचंच तळ आहे. आता मी भरपूर वर्षांनी गावाकडे गेलो आणि
ते जाताना मग ते म्हणजे वेगळंच मला आमचं शेत जाणवलंच नाही काही आमचं शेत आहे म्हणून. गेलो आमच्या शेतामध्ये, मग तिने जाता जाता भरपूर सांगितलं मला का ते त्याच्या मागे टेन्शन होतं घराचं काही, त्याच्यामुळे त्याने बसली ती फाशी. मग आमचं शेत आलं, शेतामध्ये पहिले मग मला काहीच वाटलं नाही, मला सगळे माझे लहानपणचे दिवस आठवले तिथं जाऊन. बरोबर. एकदम म्हणजे जसं आम्ही त्या शेतात खेळायचो लहानपणी. नंतर मग संध्याकाळ होत गेली, सनसेट पण झाला आणि तो मला त्याची स्टोरी सांगत बसला, गावकऱ्यांच्या अशा अशा चर्चा होत्या म्हणून. त्यांनी त्या तळ्यामध्ये फाशी घेतली, ती दोरी पण तिथंच लटकलेली, चपला पण तिथंच पडलेल्या त्याच्या, म्हणजे ती दोरी अजून कोणी काढलीच नाही. जशी त्यांनी फाशी घेतली ती दोरी अजून कोणी काढली, ती तशीच तिथं लटकलेली. तर मग त्याने असं सांगायला लागल्यावर थोडीशी मनात भीती वाटायला लागली की बाबा विचार करत असतो माणूस, काय काही ना काही डोक्यामध्ये ते फिरायलाच लागलं. तरी आम्ही आमच्या शेतात होतो, आमचं शेत फिरून झालं, सगळं आलं. आणि त्याला नाईटची थोडीशी काम होतं, नाईटचं काम होतं. समजा पाणी वगैरे भरायचं, रात्रीची लाईट होती, तर म्हणे चल आता आपल्या शेतात जाऊ आणि पाणी भरू. तर मग रात्रीची वेळ तरी साधारणतः 8च वाजलेले, जास्त काही नाही. पण मग शेताचं वातावरण कसं कोणीच राहत नाही रात्री. आजूबाजूच्या एखाद्या वेळेस असलं लाईट पण राहत नाही, अंधार असतो शक्यतो. तर मग आम्ही फोनच्या टॉर्च मध्ये फक्त तिथं, आणि त्याच्याकडं पाणी भरायची मोठी टॉर्च होती. टॉर्च घेऊन आम्ही चल म्हणलं बाबा, मला भीती वाटायला लागली त्याच्यासोबत जायला, का बाबा दिसलं तर आपल्याला काही झालं तर. म्हणजे मी तर काही असं मानत नाही, काही पण नाही माझ्या डोक्यामध्ये जसं काही गोष्टी, पण एक थोडस वाटतंच माणसाला का बाबा ते दोरी वगैरे लटकलेली. पण ते सांगितल्यापासून माझं सतत ते लक्ष ना त्या शेततळ्याकडं, आणि तिथले काट्याचे झाड, ते लिंबाचं झाड सतत म्हणजे वारं असलं तर हालताना दिसायचं. मग आम्ही त्याच्या ऊसाकडे गेलो, ऊसातलं पाणी भरून झालं तर म्हणे चल आपल्या विहिरीकडे जाऊ आपण. आणि त्याच्या विहिरीपासून ते तळ एकदम जवळ. तरी पण मी घाबरत गेलोच त्याच्या मागे. त्याला म्हणलं बाबा नको तिकडे जायला, कशाला. अरे नाही म्हणे, मी दररोज भरतो आणि रात्रीचं पाणी, असं काही मला सवय असेल तर काही वाटत नसेल. भीती नावाची गोष्ट नाहीच ना, मला पण नाही त्याला पण नाही. पण मग मनामध्ये अशी ती चुक चालूच. आतापर्यंत तर आपण कधी अशा प्रसंगी गेलेलो नाही. मग गेलो तिथं घाबरत 8 वाजलेले, आम्ही दोघच. यार लवकरच जायला पाहिजे, मनातल्या मनात म्हणलं आपण उगाच आलो आणि लवकरच घरी जायला पाहिजे होतं. भीती वाटत चालली ना ती, जसं झालेला अंधार. आणि त्यात थोडस ढगांचं हे होतं आणि वारा पण चालू. खूप म्हणजे असं पावसाची येण्याची दाट शक्यता. वारं सुटलं तर ते शेतातला आवाज कसा असतो डायरेक्ट असा, पत्त्यांचा आवाज येतो, वाऱ्याचा वायल्यासारखा आवाज येतो. आपण जसं पिक्चर मध्ये बघतो तसा आवाज सेम. इतका म्हणजे मनात इतकी भीती वाढत गेली. आतापर्यंत तशी भीती मी आतापर्यंत माझ्या जीवनात कधीच बघितली. विहिरीकडे गेलतो तर माझा चुलत भाऊ म्हणला चल मी तुला ती जागा दाखवतो जिथं त्यांनी फाशी घेतलेली. तिथं मी म्हणलं नको रे बाबा, भीती वाटते म्हणलं, आधीच अंधार झालेला, तिकडे जाऊन काय बघायचं आपण. अरे म्हणे चल मी इथं दररोज येतो म्हणे ऊसाचं पाणी भरायला, कशाला घाबरतो, मी आहे ना म्हणे. म्हणलं नको अरे दादा तिकडे जायला, चांगलं नको म्हणलं, म्हणजे वातावरण पण चांगलं नाही आणि अशा ठिकाणी जायला पाहिजे बाबा. तर म्हणे चल मी इथं दररोज येतो, मला काहीच झालेलं नाही, आतापर्यंत काहीच असं भास झालेला नाही. मी इथं दररोज पाणी भरतो, दररोज विहिरीवर, इथं मी रात्री झोपतो विहिरीवर येऊन. बरोबर, तो तर एकटाच जात असेल, त्याच्याकडे मोठा टॉर्च होता एकदम ते फोकस वाला. मग त्याने तिकडं चमकवली. मग त्याच्या माग मी घाबरत गेलो. मला तर पहिलीच फाटलेली माझी, एवढं कस काय म्हणलं, भीती वाटते, भीतीच वाटली ना. मग तो पुढे होता, मी माग होतो. तो गेला पुढे गेलो, ते तळ्यावरून थोडस चढलो वरती. ते तळ्याच्या आतमध्ये ते लिंबाचं झाड होतं, सगळे काट्या वगैरे असे. जाताना मला काटा पण टोचला एक, काही व्यवस्थित दिसत नाही बाबा त्याला. गेलो बघितलं तर ते बस ते झाड बघितलं, ती दोरी अशी टांगते दोरी, ते फास पण तसा गोल तसा लटकलेला, खतरनाक दिसत होता. ते पूर्ण हलत होता, हवा चालू होती, ती हवा पण असा एकदम सुन्न आवाज करत ती हवा चाललेली. त्याच्या चपला सुद्धा खाली तशाच उलट पडलेल्या. इतका घाबरलो मी. म्हणलं चल म्हणलो दादा इथून पटकन चल म्हणलं. जसं आम्ही चालायला लागलो एकदम फास्ट.
तो म्हणे अरे काय होत नाही, चाल म्हणलं. नाही बाबा म्हणलं, मला भीती वाटते, चल म्हणलं. तर मी आयुष्यात माझा पहिला क्षण आहे ना तो असं सावधी म्हणजे बघितलेला. मी तर आतापर्यंत आपण पिक्चर मध्ये बघत आलो, पण जे डोळ्यानं बघतोय तर ते विचित्रच वाटलं खूप. मला भीतीच वाटली. पटकन तिथून आम्ही निघालो आणि बैलगाडीच्या दिशेनं चालायला लागलो. बैलगाडीच्या दिशेनं जसं चालायला लागलो तो पुढं होता, मी मागं असल्यामुळे मला ते भासच झालं. असं मी असं जसं माग वळून बघितलं तर ते मला त्याचं ते लटकलेला जो देह होता ना तसा दिसला डायरेक्ट. तसा दिसला. मी म्हणजे असं इमॅजिन केलेलं जसं डोळ्यामध्ये असं लटकलेला असेल, असं ती मान वगैरे अशी पडलेली, तो असं बघतोय आम्हाला. खूप डेंजर. मी एकदा असं मागं बघून परत पुढं बघितलं, परत रिटर्न मागं बघितलं तर मला तिथं कोणीच दिसलं. अच्छा. त्याला मी असं सांगितलं तर तो आम्ही पटकन बसलो बैलगाडीमध्ये. तो म्हणे असं काहीच नाही म्हणलं, ते एकदा वळून तर बघ. वळून बघितलं तर तो डायरेक्ट त्या शेताळच्या भिंतीवर उभा दिसलेला त्याला. अच्छा, दोघांना पण दिसला? दिसला, मला पण दिसला. त्याला म्हणलं एकदा बघ तू वळून. तो डायरेक्ट तळ्याच्या भिंतीवर दिसला आम्हाला. त्याचं लक्षात आलं. तो म्हणे मला आतापर्यंत असं काही घडलं नाही म्हणे, मी तुझ्या वेळेस आलो आणि मी पण ते बघितलं नाही म्हणे, पहिल्या वेळेसच बघितलं म्हणे मी. ती पण तू होता म्हणून मी पण धाडस केलं म्हणे. एवढ्या रात्री आतापर्यंत उसत आलेलं म्हणे, इथं पाणी भरायला इथं झोपलेलं म्हणे विहिरीवर येऊन, पण मी कधी तिकडे गेलो नाही. पण तू असल्यामुळे मला पण हिंमत आली म्हणे. तिकडे गेलो आणि ते बघितलं. तर मग ते असं घटना घडली आमच्यासोबत. तर मग आम्ही पटकन बैल त्यांनी त्या गाडीला लावले. बैलगाडीतून फास्ट आम्ही घरी गेलो. जाता जाताना आमचं ते म्हणजे खूपच भयंकर घटना घडली ती आमच्यासोबत. आणि मला असं म्हणजे जाताना बैलगाडीत बसताना त्यात जसं आम्ही तळ्याहून जात होतो तरी ते मी एकदा परत मागं वळून बघितलं तर ते आमचं शेततळ आणि ते दिसलं आम्हाला. तर मला असा आवाज आला त्याचा, अरे मला लहानपणी छोटू म्हणायचे आणि तो पण ओळखतो मला. अरे छोटू तू आला का, मला न भेटता चालला का, मला असं त्याचा आवाज आला. आवाज माझ्या. अच्छा. तू आला, अरे काय छोटू कधी आला, मला न भेटता चालला का, असा आवाज मला मागून आला. फक्त भिंतीवर सुद्धा मला ते दिसलं त्याचं. तो नेमका भास होता का काय होता ते काही सांगता येणार नाही. पण लाईफ मध्ये अशी पहिली घटना घडली माझ्यासोबत आणि आम्ही तसंच घरी निघालो. त्याच्यानंतर तुम्ही नंतर गावाला गेले तर कधीच घडलं? आतापर्यंत जेव्हा पण जातो मी शेतात कधीच गेलो नंतर गेलीच नाही शेतात साईडला? रात्री सगळी घटना सांगितली तर आमच्या घरच्यांना पण आमच्यावर विश्वास बसत नव्हता. अशी घटना खरंच घडली आणि गावकऱ्यांनी तर सांगितलंच होतं बाबा तिकडं असं घडलेलं आहे, जाऊ नका तुम्ही. पण आमचं शेत असल्यामुळं आम्हाला काही वाटली नाही ना, आमच्या मनात तशी काही हेच नव्हतं. आणि तुमचा जो भाऊ होता, तुमचा मित्र जो होता, तो गेला का त्याच्यानंतर? म्हणजे अनुभव तर त्याला पण आला होता? अनुभव त्याला तर आला, पण मग तो नाईटला कधीच आता गेला. डेला सगळे समजत काही वडील तेव्हा तो सतत कामं करतं, पण तो कधीच तिकडे गेला. अच्छा. पण त्याला ती मनात अशी भीतीच बसलेली का त्याच्यानंतर आता जाणार, कधीच नाही राहणार. बापरे, खरंच खूप भयावह अनुभव होता. म्हणजे ह्या गोष्टी अनुभवले. तर धन्यवाद प्रज्वल आल्याबद्दल, तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जे आपले व्ह्युअर्स आहेत, जे बघतायत, तर तुमचे जर असे काही अनुभव असतील ना तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ते पाठवा. म्हणजे आपण काय करू की एक तर त्याला ऑडिओमध्ये तरी प्ले करू, ऑडिओमध्ये त्याला रेकॉर्ड करून आपण ग्रुपवर टाकू, चॅनलवर टाकू, किंवा आम्ही तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करू आणि तुमचा पॉडकास्ट घेऊन टाकू. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू मित्रांनो. Horror and Filmy Adda Films.